नमस्कार. आपण ऐकतोय साखी कहे कबीर, कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर. हे मराठी रूपांतर केलेलं आहे सौ मनीषाताई अभ्यंकर यांनी. आजचा आपला भाग चाललाय 278वा. प्रकरण चाललंय 48व. अपारिष्काव अंग. दोहे आज आपण घेणार आहोत 6 ते 9. प्रथम आपण 6वा दोहा ऐकूयात. हंस डवतौ महाराणकौ उडी पड्यो थलिया, बगुलो करे करे मारियो सचन जाणैत्या. हंस डवतौ महाराणकौ उडी पड्यो थलिया, बगुलो करे करे मारियो सचन जाणैत्या. हंस डवतौ महाराणकौ उडी पड्यो थलिया, बगुलो करे करे मारियो सचन जाणैत्या. महाराण म्हणजे मोठं अरण्य, थलियाह म्हणजे वाळवंट. दोह्याचा अर्थ ऐकूयात. मोठ्या अरण्यातला हंस उडून चुकून वाळवंटात जाऊन पोचला. तिथे लोकांनी त्याला बगळा समजून ठार मारलं. ते लोक सत्य जाणत नव्हते. पारख नसली की काय होतं त्याचं वर्णन कबीर करत आहेत. हंसः श्वेतो बकः, श्वेतः को बेदो बक हंसयोः. हंस आणि बगळा दोघांचा रंग पांढराच असतो. रंगावरून त्यांच्यातला फरक कळणारच नाही. मग अज्ञ लोक हंसालाच बगळा समजून ठार मारतात. तसंच बाह्य वेशावरून कोणाची पारख करता येत नाही. हंसामध्ये निरक्षीर विवेक करण्याचं सामर्थ्य आहे, पण नुसत्या पांढऱ्या रंगावरून त्याचं हे सामर्थ्य काही कळत नाही. तसंच बाह्य वेशावरून लोकांच्या गुणाची पारख होत नाही. मग हंस जसा हकनाक बळी जातो, त्याचप्रमाणे गुणांची पारख झाली नाही की गुणवंतांची जगात उपेक्षा होते. आता आपण या दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात. शीतारण्य सोडून आला हंस वाळवंटी, बगळा समजून मारिले गुणवंत पडे संकटी. शीतारण्य सोडून आला हंस वाळवंटी, बगळा समजून मारिले गुणवंत पडे संकटी. शीतारण्य सोडून आला हंस वाळवंटी, बगळा समजून मारिले गुणवंत पडे संकटी. पुढचा दोहा ऐकूयात. मेरी बोली पूरबी ताई न चिन्ह कोई, मेरी बोली सोलख जो पूरब का होई. मेरी बोली पूरबी ताई न चिन्ह कोई, मेरी बोली सोलख जो पूरब का होई. मेरी बोली पूरबी ताई न चिन्ह कोई, मेरी बोली सोलख जो पूरब का होई. दोह्याचा अर्थ ऐकूयात. माझी पूर्वेकडील भाषा आहे. ती भाषा दुसरे लोक समजू शकणार नाहीत. जो पूर्वेकडे राहणारा असेल तोच माझी भाषा जाणेल. एकाची भाषा दुसरा मनुष्य जाणू शकत नसेल तर तो काय बोलत आहे ते कळणारच नाही. कबीर सांगतात की माझी बोली पूर्वेकडील आहे. याचा अर्थ ते आपली भाषा कोणती ते सांगत नाहीत, तर त्यांच्या भाषेत खोल अर्थ साठवलेला आहे. वरवर पाहता तो कळणार नाही. त्याचा लक्ष्यार्थ ज्याला कळेल त्यालाच कबीरांचा सांगण्याचा रोख कळेल. आपण आता या दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात.
पूर्वेकडील माझी भाषा जाणू कोण शकेतो, लक्षार्थ जाणे शब्दांचा जो पूर्वेकडील असे तो. पूर्वेकडील माझी भाषा जाणू कोण शकेतो, लक्षार्थ जाणे शब्दांचा जो पूर्वेकडील असे तो. पूर्वेकडील माझी भाषा जाणू कोण शकेतो, लक्षार्थ जाणे शब्दांचा जो पूर्वेकडील असे तो. पुढचा दोहा 9वा ऐकूयात. हंस बघा कै पाहुणा, कही दसा कै फेरी, बगुला काय गरबिया, बैठा पाख पखेरी. हंस बघा कै पाहुणा, कही दसा कै फेरी, बगुला काय गरबिया, बैठा पाख पखेरी. हंस बघा कै पाहुणा, कही दसा कै फेरी, बगुला काय गरबिया, बैठा पाख पखेरी. बगा, बगा म्हणजे बगळा. दसा कै फेरी म्हणजे काळाच्या फेऱ्यात. दोह्याचा अर्थ ऐकूयात. काळाच्या फेऱ्यात हंस बगळ्याकडे पाहुणा बनून आला. बगळ्याला गर्व चढला आणि तो पंख पसरून बसला. जसे एखाद्या भिकाऱ्याकडे मनुष्य लक्ष देत नाही, त्याचप्रमाणे बगळ्याने त्याच्याकडे लक्षच दिलं नाही. त्याला पारखच नसल्यामुळे त्याला हंसाचा मोठेपणा कळलाच नाही. आता आपण याच दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात आणि या साखीबरोबरच आजचा भाग आपण इथेच संपवूयात. हंस जरी का अतिथी म्हणून बगळ्या घरी तो येई, मद चढे बगळ्यासी तो ना, त्याकडे लक्षही देई. हंस जरी का अतिथी म्हणून बगळ्या घरी तो येई, मद चढे बगळ्यासी तो ना, त्याकडे लक्षही देई. हंस जरी का अतिथी म्हणून बगळ्या घरी तो येई, मद चढे बगळ्यासी तो ना, त्याकडे लक्षही देई.